रोजी उपस्थित झाले. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, समतावादाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले, पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या हातावर कोरलेली आहे हा विज्ञानवादी विचारसरणीच्या माध्यमातून आपल्या विचाराची जगाला दखल घेण्यास भाग पाडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि आजपर्यंत मानवमुक्तीच्या लढ्याला खऱ्या अर्थानं धार देणाऱ्या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो, आपण बहुसंख्येनं या तेलगावच्या शिवाजी चौकामध्ये एकत्र का आलो आणि आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी करण्याची आपल्यावर वेळ का आलेली आहे हे खऱ्या अर्थानं आपण तुम्ही आम्ही विचार करण्याची वेळ या निमित्ताने जिल्हाध्यक्ष विष्णू यांनी मंचावर यावं आणि अमोल सुतार साहेब भारतीय संविधानाच्या माध्यमातून आरक्षण गेल्या 70-75 वर्षामध्ये या भारत देशामध्ये नांदत आहे आणि भारत देशामध्ये आरक्षण होत असताना किंवा लागू होत असताना मातंग समाजाच्या वाटेला त्या आरक्षणाचं काय आलेलं ते निराशेशिवाय उपेक्षेशिवाय मातंग समाजाच्या पदरी आरक्षणाच्या माध्यमातून काहीही आलेलं नाही. गेल्या 75 वर्षाचा ज्यावेळेस आपण लेखाजोख्याचा विचार करत असो त्यावेळेस 0.35 प्रमाणामध्ये म्हणजे 0.5% सुद्धा आपल्याला 13% आरक्षण भेटलेलं नाही हे दुर्दैवानं सांगावं वाटतं. ज्यावेळेस मातंग समाज आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी करतो, ज्यावेळेस मातंग समाज म्हणतो आरक्षणाचं भारतीय संविधानाने सांगितलेलं सर तुम्ही भारतीय संविधानाने दिलेल्या भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करा ज्यावेळेस आम्ही सांगतो त्यावेळेस आम्हाला विनवलं जातं की मातंग समाज कुठल्या तरी विचारधारेच्या नादीला लागून विनंती आहे की कृपया बोलत असताना डिस्टर्ब करू नका. आणि हे सर्व होत असताना सांगितलं जातं की मातंग समाज एका विशिष्ट विचारधारेला हाताशी धरून मातंग समाज स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे आणि मातंग समाजाच्या मागण्या, मातंग समाजाचे दुःख, मातंग समाजाची व्यथा, मातंग समाजाचं जे काही आम्ही संवैधानिक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वजण स्टेजवर आलेत असं मी घोळ धरून बोलायला चालतो का? आरक्षणाचे लाभ खऱ्या अर्थानं लाभ वंचित जातीपर्यंत पोहोचत नाही आणि ते लाभ पोहोचवण्यासाठी आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे अधिकार माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या निर्णयाच्या माध्यमातून राज्य सरकारांना दिले आणि ते अधिकार देत असताना सांगितलं की जे खऱ्या अर्थाने लाभ वंचित आहेत, जे 70 वर्षापासून लाभापासून वंचित आहेत त्याच्या दारापर्यंत आरक्षणाचे उपवर्गीकरण घेऊन जा आणि त्याला भारतीय संविधानाने सांगितल्याप्रमाणे शेवटच्या घटकाचा जोपर्यंत विकास होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आरक्षण यशस्वी होणार नाही असं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. आणि जर तीच आम्ही भाषा बोलत असो आज तर आम्हाला मनुवादी ठरवलं जाते यापेक्षा दुर्दैव आपलं कुठलं. मला या तेलगावच्या चौकातून त्यांना सांगायचंय आम्ही भारतीय संविधानाची भाषा करत आहोत, आम्ही सर्वोच्च न्यायालयाची भाषा करत आहोत, आम्ही आमच्या न्याय हक्काची भाषा करत आहोत. जर आम्ही आमच्या न्याय हक्काची भाषा करत असो, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हक्क मागत असो तर आम्ही कसे गुन्हेगारी झालो याचं उत्तर आम्हाला या ठिकाणी द्या. तुमच्याकडे उत्तर नाही कारण तुम्हाला एकट्यानं खायची सवय लागते. आम्ही आता जाणते झालो, आम्ही आता हुशार झालो. आता आम्हाला आमचं आरक्षण भारतीय संविधानानं, भारतीय सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानुसार आम्हाला पाहिजे. ही क्लिअर कट मातंग समाजाची मागणी, मातंग समाजाची मागणी नसून एकंदरीत 57 लाभवंचित जातींची मागणी आहे. मित्रांनो, मला या ठिकाणी तुम्हाला दुर्दैवानं सांगायचंय
गेल्या 75 वर्षामध्ये 13% आरक्षणाचं फक्त 0.35% आरक्षण आपण घेतलेलं आहे. म्हणजे जवळजवळ अर्धा टक्का सुद्धा आपण आरक्षण घेतलेलं नाही. आणि जे संख्येची भाषा करतात त्या समाजानं 3.5 लाख त्यांचे लोक नोकरीला आहेत आणि माझ्या मातंग समाजाचे 17 लाख लोक. हा विरोधाभास या संविधानाच्या माध्यमातून माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून आम्हाला भरून काढायचं. म्हणून आम्ही सातत्यानं रस्त्यावर उतरून लाभवंचित जातींचं दुखणं, लाभवंचित जातींच्या वेदना, लाभवंचित जातीच्या वेथा मांडण्याचं काम करत आहोत. अतिशय नम्रपणानं आणि तेवढ्या ठोसपणानं मला या ठिकाणी सांगायचंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर खऱ्या अर्थानं मानव मुक्तीचा लढा जर कोण लढत असेल तर या संविधानाच्या आणि उपवर्गीकरणाच्या माध्यमातून लाभवंचित जातीचं नेतृत्व हा माझा मातंग समाज करत आहे. आणि म्हणून आम्हाला सांगायचंय की उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शास्त्रात, प्रशासनात, राजकारणात तुमचं लक्ष नव्हतं. शास्त्रात, प्रशासनात आणि राजकारणात सुद्धा म्हणतो आम्हाला आमची हिस्से मागण्याची वेळ माननीय सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजीच लिहून ठेवलेले. सरकार पाहते मातंग समाज जागलाय का झोपलाय. कुठल्या क्लिप सरकारला पाठवा, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आमचे पोलीस बांधव पाठवतीलच. परंतु मातंग समाज सुद्धा आरक्षण मागण्यासाठी रस्त्यावर बहुसंख्येने उतरतो. हे गेल्या 75 वर्षामधलं हे मागच्या 2 वर्षातलं फलित आहे. मातंग समाज आता जागृत झालाय. मातंग समाजाला लोकशाहीच्या माध्यमातून स्वतःचा उत्कर्ष करण्याची वेळ आलेली आहे आणि ती वेळ सुद्धा दवडण्याचं काम मातंग समाज करत नाही. कारण मातंग समाजाला माहित आहे की या संविधानाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या माध्यमातून माझा उत्कर्ष होणार आहे. मातंग समाज जास्त भानगडीत पडणारा समाज आतापर्यंत अनेकांनी त्याच्या भोळ्यापणाचा, भाबड्यापणाचा लाभ घेतला, फायदा उचलला. परंतु आता मातंग समाजाला वाय करण्याची वेळ या माध्यमातून आलेली आणि त्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे कुठं कसं वाय करायची, कोण मोठा कोण लहान सगळं त्याला माहीत झालं. आता फक्त आपल्याला माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, या सरकारच्या माध्यमातून भारतीय न्यायालयानं, सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलेला जो आहे तो मातंग समाजाच्या पदरी पाडून घेण्याचं काम करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. निश्चितपणानं ही लढाई फार मोठी आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये मातंग समाज म्हणून, सकल मातंग समाज म्हणून जे जे हक वरून येईल त्या हाकेला आव करण्याचं काम मातंग समाजानं करावं असं विनम्र आवाहन करतो. आणि जाता जाता तुम्हाला एकच विनंती करतो की मातंग समाजाचा एकंदरीत लाभवंचित जातीचा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून निकाल जरी लागलेला असला तरी रात्र वैरायची. ज्यावेळेस रात्र वैरायची आपण असं विचार करत असू किंवा म्हणत असू त्यावेळेस आपल्याला बेरजेच्या राजकारणाचा बळ सुद्धा आपण जाऊ शकतो, ह्याचं सुद्धा भाग्य होतं. तर ज्यावेळेस आपण राजकारण करत असू, सरकार राजकारण करत असेल, पक्ष राजकारण करत असेल, त्यावेळेस ते पक्षीय बेरजेचं राजकारण करत असतात. पण त्याच्यामध्ये आपण कुठेतरी बळी पडणार नाही, त्याची आपण शाश्वती घ्यावी असं मी या ठिकाणी तुम्हाला आवाहन करतो आणि पुढील वक्त्यास मी पाचारण करतो. धन्यवाद. जय लव, जय भीम.